माझा पाय मोडल्यामुळे मागच्या 3 महिन्यांपासून मी घरीच होतो. आता पाय पूर्णपणे बरा झाला, त्यामुळे काहीतरी काम शोधत होतो. मात्र काम काहीच मिळत नव्हतं. एके दिवशी माझ्या शेजारच्या आजींनी सांगितलं, "अरे, माझी एक ओळखीची बाई आहे. आपल्या गावाच्या त्या कोपऱ्याला राहते. तिच्याकडे खूप शेती आहे, पण शेतीचं काम पाहायला कोणी नाही. ती सध्या एकटीच सगळं सांभाळते. तिला असा कुणीतरी विश्वासू माणूस पाहिजे, जो तिची शेती व्यवस्थित सांभाळेल." आजींनी सांगितल्याप्रमाणे मी आणि आजी त्या बाईकडे गेलो. मला कामाची गरज होती आणि तिलाही माझ्यासारखाच कुणीतरी पाहिजे होता. तिने मला तिच्या शेतात कामावर ठेवून घेतलं. मी रोज माझ्या घरून तिच्या शेतात कामासाठी जात असे. तिचं घर शेताजवळच होतं. ती बाई एकटीच राहायची. तिला एक मुलगी होती, जी शहरात शिकायला गेलेली. मी तिच्या शेतात मन लावून काम करू लागलो. तिचा स्वभाव खूप चांगला होता. बऱ्याच महिन्यांपासून मी तिच्याकडे काम करत होतो. तिलाही माझा स्वभाव खूप आवडू लागला. हळूहळू आमचं एकमेकांशी खूप चांगलं जमू लागलं. कधीकधी ती मला दुपारी तिच्या घरी जेवायला बोलवत असे. आम्ही दोघं मिळून टीव्हीही बघत असू. एकदा असंच झालं. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही दोघे तिच्या घरी टीव्ही बघत बसलो. त्या दिवशी तिने खूप सुंदर अशी साडी नेसली होती. त्या पारदर्शक साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आम्ही सोफ्यावर अगदी एकमेकांच्या जवळ बसून टीव्ही पाहत होतो. पण ती माझ्याकडे अत्यंत प्रेमळ व मादक नजरेने पाहू लागली. ती माझ्या एवढ्या जवळ होती. त्यानंतर मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही आणि मी तिला. मित्रांनो, ही स्टोरी अत्यंत सुंदर आहे. ही संपूर्ण कथा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. मी पुष्पा. चला तर मग सुरुवात करते. माझा पाय मोडल्यामुळे मागच्या 3 महिन्यांपासून मी घरीच होतो. पण आता पाय बरा झाला होता. चालता येऊ लागलं होतं. त्यामुळे काम शोधायला सुरुवात केली. कुठे काम मिळतंय का यासाठी रोज इकडे तिकडे फिरायचो. मात्र काम मिळतच नव्हतं. 15 दिवस झाले तरीही मी रोज काम शोधत होतो. मला महिन्याचं कायमस्वरूपी काम हवं होतं. काही ठिकाणी रोजंदारीवर काम मिळायचं, पण तिथं एक दिवस काम असायचं तर दुसऱ्या दिवशी काहीच नसायचं. अशा प्रकारचं काम मला नको होतं, कारण त्याने घर कसं चालणार. शेवटी एका किराणा दुकानावर काम मिळालं. तिथं माळे मोजायच्या, वस्तू रचायच्या आणि ग्राहकांना मदत करायची. माळे मोजणं आणि वस्तू रचणं माझ्या आवाक्यातलं होतं, पण किराणा सामान मोजून देणं आणि हिशोब करणं हे तितकं जमलं नाही, कारण त्याचा सराव नव्हता. तरीही मी शिकण्याची तयारी दाखवली. मात्र दुकानाच्या मालकाने मला फक्त 2च दिवसात कामावरून काढून टाकलं. त्यामुळे मी खूप चिंतेत पडलो. माझ्या शेजारी कांता आजी राहायची. तिला माझ्याबद्दल आणि माझ्या घराबद्दल सगळं काही माहिती होतं. एकदा ती सकाळी माझ्याकडे आली. मी आंघोळ वगैरे करून बाहेर वट्यावर बसलो होतो आणि आईही वट्यावर बसून भाजी निवडत होती. कांता आजी आल्यावर तीही आईसोबत भाजी निवडू लागली आणि विचारू लागली, "काय गं बाई, महेंद्रला काम मिळालं की नाही?" "हो कांता आजी, किती दिवस झाले, पण तो कामासाठी फिरतोच आहे. काम काही मिळत नाही." त्यावर पुढे कांता आजी म्हणाली, "बरं ऐक, कुठे आहे महेंद्र?" आणि मागे वळून बघितलं. ती म्हणाली, "अरे मई, आता कसा आहेस? पाय कसा आहे तुझा?" मी म्हणालो, "हो आजी, आता पाय पूर्णपणे बरा झाला आहे." ती आनंदाने म्हणाली, "हो का? बरं झालं बाबा, देवाचे खूप आभार. तुला जास्त दुखापत झाली नाही. सुदैवाने पाय चांगला झाला." आजी पुढे म्हणाली, "अरे मही, तुला कामाबद्दल सांगायला आले होते. सांगा ना आजी." आजी म्हणाली, "माझी ना एक लांबची नातेवाईक आहे. तिला शेतामध्ये काम करणारा चांगला माणूस पाहिजे. ती बरेच लोक कामाला ठेवते, पण तिला एक असा माणूस पाहिजे जो नेहमी तिच्यासोबत राहील आणि छोटी मोठी कामं सांभाळेल. ती एकटी राहते
आणि तिला शेतीचं थोडंफार माहिती आहे. पण विश्वासू माणूस हवा आहे. पैशांचं काही टेन्शन नाही, पैसे चांगले मिळतील. जर तुझी इच्छा असेल तर बघ. मी विचारलं, हो आजी, कुठे आहे ती? आजी म्हणाली, आपल्या गावाच्या पलीकडे आहे. आता तर आपलं गाव तालुक्याचं झालं आहे. पूर्वी लहानसं होतं, पण आता मोठं झालंय, शहरासारखं. बरं ते जाऊ दे. मही, ऐक, तू करशील का काम त्यांच्याकडे? हो आजी, करीन ना. शेतीचं थोडंफार मला माहिती आहे. आमची 1 एकरभर शेती आहे. अधूनमधून जात असतो तिथे. शेतीचं काम करायला मला काही हरकत नाही. चालेल मला. ठीक आहे मग, मी तिला फोन करून सांगते. हो हो, बोला आजी, मी म्हणालो. माझी आई म्हणाली, पण कधी सांगणार मग? त्यापेक्षा आत्ताच विचारून मोकळं करा ना. हो, का नाही? मीही आईचं बोलणं मान्य केलं. तेवढ्यात शांता आजीने माझा मोबाईल घेतला आणि समोर कोणाला तरी फोन केला. ती म्हणाली, देवयानी, तुला कामासाठी माणूस पाहिजे ना? बघ, माझ्या ओळखीचा एक आहे, चांगला आहे, व्यवस्थित काम करेल बघ. चालेल का तुला? समोरून आवाज आला, हो चालेल ना. बरं, मग उद्याच घेऊन येते त्याला तुझ्याकडे. हो, नक्कीच घेऊन या. समोरची बाई फोनवरून म्हणाली. कांता आजी फोन ठेवून म्हणाली, हे बघ मही, फोनवरती बोलणं झालं. आता उद्या आपण दोघं जाऊ. तुला सगळं व्यवस्थित दाखवते. तुला जर पटलं तर लगेच कामाला रुजू होऊ शकतोस. हो, नक्की आजी, चालेल, मी म्हणालो. थोडा वेळ आजी आमच्यासोबत बसली आणि मग ती तिच्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि कांता आजी एका रिक्षाने जायला निघालो. तिथे पोचायला बराच वेळ लागला. साधारण अर्धा तास गेला. ते शेत गावाच्या कोपऱ्यात होतं. आम्ही रिक्षातून उतरून नाक्यावर आलो. गाव संपलं होतं. तिथे फक्त थोडीफारच घरं होती आणि आजूबाजूला शेती दिसत होती. कांता आजी मला एका मोठ्या घराजवळ घेऊन गेली. ते घर फार्म हाऊससारखं दिसत होतं. आम्ही दोघं तिथं पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की घराच्या आजूबाजूला फुलं लावलेली होती आणि गार्डनसारखा सुंदर परिसर तयार केला होता. कांता आजी तिथूनच आवाज देऊ लागली, ए देवयानी, ए देवयानी. पण आजूबाजूने काहीच उत्तर आलं नाही. कांता आजी म्हणाली, अरे, दरवाजाजवळ जा आणि बेल वाजव. मी लगेच घराच्या दरवाजाजवळ गेलो. दरवाजा बंद होता. मी 2 वेळा बेल वाजवली. तेव्हा एका बाईने दरवाजा उघडला. दरवाजा उघडून माझ्याकडे पाहताच तिने विचारलं, कोण हवंय? मी लगेच दरवाजाच्या मधून बाजूला झालो आणि कांता आजीकडे हात करून इशारा केला. ती बाई कांता आजीला पाहताच हसली आणि म्हणाली, या या. कांता आजीही दरवाजाजवळ आली आणि आम्ही दोघे घरात गेलो. त्या बाईने आम्हा दोघांना खुर्चीवर बसवलं. मग कांता आजीने सांगायला सुरुवात केली, अगं, तुला कामासाठी माणूस पाहिजे होता ना? हा बघ, हा आहे महेंद्र. चांगला मुलगा आहे, शेतीचं काम व्यवस्थित करतो. ती बाई म्हणाली, हो चालेल. बरं ठीक आहे, रोज किती देशील याला? कांता आजी म्हणाली, सगळीकडे आता 700 रुपये रोज मिळतात. ती बाई म्हणाली, बरं ठीक आहे, मी 800 रुपये रोज देईल. चालेल ना? हो हो, मी म्हणालो. मग मी विचारलं, काम रोज असेल की कधी कधी? त्यावर ती बाई म्हणाली, हो, रोजच काम असेल. कामाचं काही टेन्शन नाही. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आम्ही थोडा वेळ घरात बसलो. मग ती बाई, कांता आजी आणि मी बाहेर आलो. ती बाई मला म्हणाली, तुझं नाव महेंद्र ना? हो हो, महेंद्र. ती पुढे म्हणाली, बरं हे बघ, इथून उजव्या बाजूला जी शेती दिसते आहे ती सगळी आपली आहे. कधीपासून येशील कामाला? मी म्हणालो, तुम्ही सांगा कधीपासून यायचं. ठीक आहे मग, उद्यापासून ये. हो ठीक आहे, चालेल. नंतर मी आणि कांता आजी घरी परतलो. घरी येऊन मी आईला सगळं सांगितलं. ते ऐकून आई खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला डब्बा करून दिला आणि मी रिक्षाने त्या बाईच्या घरी पोहोचलो.
ती बाहेरच वट्यावर बसली होती. मला पाहताच ती खुश झाली. हसत म्हणाली, "अरे, तू लवकरच आलास." मी तिच्या घराजवळ गेलो. तिच्या घरासमोर एक पाळणा टांगलेला होता आणि बसायला एक लोखंडाचा बाक होता. मी तिथं माझा डब्बा ठेवला. साधारण 10 वाजले असतील. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, "बरं, काय काम करायचं तुला? तुला शेतीची काय काय कामं येतात?" मी उत्तर दिलं, "हो, मला सगळीच कामं येतात. आमची 1 एकर शेती आहे. ती मीच बघतो. शिवाय दुसऱ्यांच्या शेतातही कामाला जायचो. शेतातली सगळी कामं माहिती आहेत मला." "हो का? छान आहे मग." ती म्हणाली. थंडीचे दिवस होते. शेतामध्ये गहू पेरलेला होता. ती म्हणाली, "चल माझ्यासोबत. हे गव्हाचं शेत आहे. याला पाणी भरायचं आहे." तिने साडी कमरेला खोचली आणि माझ्या पुढे चालू लागली. मी तिच्या मागे चालत होतो. ती दिसायला शेतकरी वाटत नव्हती, पण तिच्या बोलण्यावरून तिला शेतीबद्दल चांगली माहिती आहे असं जाणवत होतं. माझ्यापेक्षा थोड्या जास्त वयाची असावी ती, पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा कपाळावर टिकली नव्हती. हे पाहून मला थोडं विचित्र वाटलं, पण जाऊ द्या, आपल्याला काय घेणं आहे, असं मी मनात म्हटलं. ती पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे चाललो होतो. आम्ही एका गव्हाच्या शेताजवळ पोहोचलो. ती म्हणाली, "हे बघ, या शेताला पाणी भरायचं आहे. तिकडे विहीर आहे. सगळं बघून घे." आम्ही सगळी शेती पाहत होतो. तिने मला सगळं शेत दाखवलं. काही शेतात गहू पेरलेला होता, तर काही ठिकाणी डाळिंबाची बाग होती. तिची शेती खूप मोठी होती. एवढं सगळं एकटी कसं मॅनेज करत असेल काय माहीत. "बरं, हे बघ, आता या गव्हाच्या शेताला पाणी द्यायचं आहे, तर आज तू याच शेताला पाणी द्यायचं काम कर." "बरं, ठीक आहे, मी जाते आता." "हो हो, ठीक आहे." ती निघून गेली आणि मी आजूबाजूला पाहून सगळं काही समजून घेतलं. आधी व्यवस्थित निरीक्षण केलं आणि मग मोटर चालू करून गव्हाच्या शेताला पाणी देऊ लागलो. दुपारचे 3 वाजले आणि अजूनही मी पाणी देत होतो. भूक लागली होती. वाटत होतं की तिच्या घराकडे जाऊन जेवण करून यावं, पण पहिल्याच दिवशी असं करणं योग्य वाटलं नाही. म्हणून ठरवलं की सकाळी पोटभर जेवून आलो आहे, त्यामुळे संध्याकाळी जेवण करेन. भूक लागलेली असतानाही मी तिथं काम करत राहिलो. आजूबाजूला काही बोरांची झाडं होती. त्या झाडांवर मोठी ॲपल बोरं होती. ती खाल्ली आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटलं. बोरं खूप छान होती. माझं पाणी देण्याचं काम सुरू असतानाच लांबूनच मला ती येताना दिसली. बरं, आता ही काय येत असावी असं मनात विचार करता करता काम सुरूच ठेवलं. काही वेळाने ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "अरे महेंद्र, जेवण केलं का तू?" मी फक्त मान हलवून नाही असं सांगितलं. ती म्हणाली, "अरे, तुझा जेवणाचा डबा तिथेच राहिला आहे ना? वाटतंय की तू जेवण नाही केलंस. 4 वाजलेत बघ. जेवण करून घ्यायला हवं होतं." मी हसून म्हणालो, "हो, पण डबा तिकडेच राहिला, त्यामुळे इथं बोरं खाल्ली." ती लगेचच हसत म्हणाली, "अरे, बोरं खाल्ल्याने पोट भरतं का? बोरं खाऊन पोरं होतील तुला." हे वाक्य ऐकून मला खूप हसू आलं, कारण पहिल्यांदाच कुणी असं काही बोललं होतं. तीही हसत होती. मग ती म्हणाली, "बरं, ते जाऊ दे. तुला भूक लागली असेल ना? चल, आता जेवण करून घे. पाणी देण्याचं काम थोडं थांबव. पहिलाच दिवस आहे तुझा. उपाशी राहणं योग्य नाही." हे बोलून ती विहिरीकडे गेली आणि मोटर बंद केली. मग परत माझ्याकडे आली आणि म्हणाली, "चल आता." आता आम्ही दोघं तिच्या घराकडे येऊ लागलो. घराजवळ येऊन मी बाकड्याकडे पाहिलं, कारण मी माझा जेवणाचा डबा तिथेच ठेवला होता. पण बाकड्यावर डबा दिसत नव्हता. मी तिला विचारलं, "अहो, इथं माझा जेवणाचा डबा ठेवला होता. माहिती आहे का कुठे गेला?" ती म्हणाली, "अरे हो, मीच उचलून ठेवला तिकडे. इथे उन्हात ठेवला असता तर त्यातलं जेवण खराब झालं असतं." "बरं, कुठे जेवण करतोस तू?" मी म्हणालो, "ते बघ, तिथं लिंबाच्या झाडाजवळ ठेवला आहेस का?" ती म्हणाली, "हो, तिथंच आहे. तिथं जाऊन जेवण कर." "बरं, ठीक आहे." ती म्हणाली, "थांब, मी तुला पाण्याची बाटली भरून आणते."
मी लिंबाच्या झाडाजवळ गेलो आणि तिथं ठेवलेला माझा डबा घेतला. खाली मांडी घालून बसलो. तेवढ्यात तीही तिच्या घरातून पाण्याची बाटली घेऊन आली. तिने मला बाटली दिली आणि परत तिच्या घराकडे जाऊ लागली. मी तिला पाठीमागून आवाज दिला, अहो. ती थांबून म्हणाली, हो बोला ना. मी विचारलं, ते संध्याकाळचं विचारायचं होतं, म्हणजे किती वाजेपर्यंत शेतात थांबायचं. ती म्हणाली, हो हो, असं काही ठरलेलं नाही. तुला जेवढ्या वेळापर्यंत थांबायचं योग्य वाटेल तेवढं थांबू शकतोस. मी म्हणालो, पण इथून घरी पोचायला मला अर्धा तास लागतो. त्यामुळे 6 वाजता निघालो तर चालेल का? हो चालेल, काही हरकत नाही. मी म्हणालो, ठीक आहे. मग मी 6 वाजेपर्यंत गव्हाला पाणी देतो आणि निघतो. हो ठीक आहे. मी फटाफट जेवण केलं आणि परत शेतात गव्हाला पाणी द्यायला गेलो. 6 वाजले तेव्हा मी परत तिच्या घराकडे आलो. ती घराबाहेर खुर्चीवर बसली होती आणि मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. मला पाहून ती म्हणाली, हो निघालास का? हो, जातो मी आता. मी तिथं लिंबाच्या झाडाला अडकवलेला डबा घेतला आणि निघालो. जाताना ती म्हणाली, उद्या सकाळी किती वाजता येशील मग? 10 वाजेपर्यंत येतो. चालेल ना? ती म्हणाली, हो हो चालेल. मग मी माझ्या घरी निघून आलो. माझ्या आईने मला विचारलं, काय मग, कसं होतं काम? मी आईला सर्व काही सांगितलं. शेतात पाणी देण्याचं काम, बोरं खाल्ल्याचं, तिच्या बोलण्याचा किस्सा, सगळं. आई शांतपणे ऐकत होती. थोड्या वेळानेच माझे वडील बाहेरून आले. ते पूर्ण डुलत होते. त्यांनी खूप जास्त दारू पिऊन ठेवली होती. माझी आई लगेच त्यांच्यावर ओरडायला लागली, काय हो, परत आज तुमचं तेच नाटक का? सांगितलं आहे ना दारू ढोसायची नाही. ते चिडून म्हणाले, चुप, तुझ्या बापाच्या पैशाची नाही पित मी, माझ्या स्वतःच्या पैशाची पितो. आई म्हणाली, हो, फक्त दारू पिण्यासाठी पैसे कमावता, पण घराची काही काळजी आहे का तुम्हाला? ते रागाने ओरडले, चल निघ, फालतू डोकं नको खाऊ. एवढं बोलून ते घरात जाऊन बसले. माझी आई आता बडबड करू लागली, पोराचं वय किती झालं आहे बघा, 30 वर्षांचं झालं आहे. एवढ्यात लग्न झालं असतं तर 2 पोरं असती त्याला. पण आपल्या घराचं असं बघून कोण पोरगी देणार त्याला? लग्नाचं वय निघून चाललं आहे त्याचं. आणि मला तर खूप चिंता वाटते. पण बापाला फक्त दारूच प्यायची सवड आहे. मी तिला शांत करत म्हणालो, अगं आई, जाऊ दे ना, कशाला डोकं लावतेस त्यात? ते सोड, मला भूक लागली आहे. स्वयंपाक झालाय का? आई म्हणाली, हो हो, चल जेवण कर. मग मी आणि आई दोघं घरात गेलो. आईने आम्हाला तिघांना जेवण वाढलं. जेवण शांतपणे झालं. जेवण झाल्यावर मी अंथरुणावर जाऊन झोपलो. आजचा दिवस खूप दमल्यामुळे मला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ वगैरे केली आणि जेवणाचा डबा घेऊन कामावर निघालो. त्या बाईच्या शेतात तिच्या घराजवळ पोहोचलो तर पाहिलं की घर बंद होतं. त्यामुळे दरवाजाची बेल वाजवली, पण कोणी दरवाजा उघडलाच नाही. मग मी आवाज देऊ लागलो, अहो मालकीनबाई, अहो मालकीनबाई, कुठे आहात? थोड्या वेळाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर पाहिलं तर समोर पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी उभी होती. तिची ओढणी कमरेभोवती बांधलेली होती. केस थोडे विस्कटलेले होते आणि हात ओले दिसत होते. मी तिला विचारलं, मालकीनबाई कुठे आहेत? तिने मला विचारलं, तुम्ही कोण? मी सांगितलं, मी त्यांच्या शेतात काम करतो, काल आलो होतो आणि आजही त्यांनी मला बोलावलं आहे. त्यावर ती म्हणाली, हो का, बरं ठीक आहे, त्या मागच्या दारी आहेत, मी त्यांना बोलावून आणते. ती लगेचच घरात गेली आणि थोड्या वेळाने मालकीनबाई बाहेर आल्या. त्यांना पाहताच मी विचारलं, काय झालं? बरेच आवाज दिले, पण तुम्ही काही उत्तर दिलं नाही. त्या म्हणाल्या, अरे हो, मी तिकडे मागच्या दारी होती. मी म्हणालो, हो का, बरं मालकीनबाई, आज काय काम करायचं आहे? त्या म्हणाल्या, हो, आजही तेच करायचं आहे.
बाजूच्या गव्हाच्या शेताला पाणी द्यायचं आहे. सध्या तेच काम आहे. 10 एकर गहू पेरला आहे. आलटून पालटून त्याला पाणी द्यायचं आहे. सध्या तर हेच काम आहे. चालेल ना तुला? मी हसून म्हणालो, हो हो, मला कोणतंही काम चालेल. बरं चल, मी पण येते तुझ्यासोबत तिकडे. असं म्हणत ती माझ्यासोबत निघाली. मी जेवणाचा डब्बा लिंबाच्या झाडाला अडकवला आणि आम्ही दोघं शेताच्या बांधाने चालत विहिरीकडे जाऊ लागलो. ती पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे. जेव्हा एकदा माझी नजर तिच्यावर गेली तेव्हा माझ्या डोळ्यांना तिला पाहण्याचा मोह आवरला नाही. तिने साडी कमरेभोवती खोचली होती आणि साडी थोडी वर खोचल्यामुळे तिचे नाजूक पाय गुडघ्यापर्यंत उघडे दिसत होते. तिची ती मोहक चाल आणि आकर्षक शरीर बांधा खूपच सुंदर दिसत होते. मी स्वतःला सावरत नजर चुकवून इकडे तिकडे पाहू लागलो. काही वेळ चालून आम्ही विहिरीजवळ पोहोचलो. ती म्हणाली, हे बघ महेंद्र, आज या बाजूच्या शेताला पाणी द्यायचं आहे. काल जशी सगळी गव्हाची शेतं दाखवली होती त्यांना आलटून पालटून पाणी द्यायचं आहे. सध्या तुला रोज हेच करायचं आहे. मी उत्तर दिलं, हो मालकीनबाई, चालेल. त्यावर ती पुढे म्हणाली, आणि ऐक, तुला भूक लागली की तिकडे येऊन जेवण करून घे. हो हो बरं. असं म्हणत ती तिच्या घराकडे निघून गेली आणि मी शेतात पाणी देण्याचं काम सुरू केलं. अधूनमधून मोबाईलमध्ये गाणी ऐकत होतो, पण आज चार्जिंग करायला विसरलो होतो. त्यामुळे मोबाईलचे चार्जिंग लवकरच संपणार होतं हे मला माहीत होतं. दुपारच्या 3 वाजेपर्यंत मी गव्हाला पाणी दिलं. मग मला भूक लागली म्हणून तिच्या घराकडे गेलो. लिंबाच्या झाडावरून डबा काढला आणि जेवायला बसलो. आजूबाजूला पाहत होतो, पण ती बाई मात्र दिसली नाही. कदाचित घरात आराम करत असेल असा मी अंदाज बांधला. जेवण करून परत मी गव्हाच्या शेताला पाणी द्यायला निघून गेलो. संध्याकाळी टायमावर मालकीनबाईला सांगून घरीही निघून आलो. असं रोजचं चालू होतं. मला काम करून 15 दिवस झाले होते. एक दिवस मालकीनबाई मला म्हणाली, अरे महेंद्र, तुला कामाला येऊन 15 दिवसाहून जास्त झाले आहेत. बरं, तुझ्या कामाची मजुरी देऊन टाकते. बघच, 15 दिवसांची हो चालेल. तिने मला घरात बोलावलं. मी थोडा अडखळलो, पण तिच्या मागे तिच्या घरात गेलो. तिने मला बसायला खुर्ची दिली. तिच्या घरात मला एक मुलगी दिसली, जी कदाचित घरकाम करणारी मोलकरीण नसावी, कारण तिचे कपडे तसे वाटत नव्हते. असो, मालकीनबाईंनी कपाटातून पैसे काढले आणि माझ्या हातात दिले. त्या म्हणाल्या, हे बघ, 12,000 रुपये आहेत. 15 दिवसांचे एवढे होतात तुझे. मी त्यांना धन्यवाद दिले, पण त्या म्हणाल्या, अरे त्यात धन्यवाद कसले? हा तुझ्या कामाचा मोबदला आहे. मी काही तुझ्यावर उपकार केलेले नाहीत. धन्यवाद म्हणण्यासारखे काहीच नाही त्यात. मी उठून म्हणालो, बरं मालकीनबाई, येतो मी आता, काम सुरू करतो. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे थांब, चहा तर घे. मालकीनबाईंनी त्या मुलीला हाक मारून सांगितले, अगं पारू, चहा आण. ती मुलगी किचनमध्ये गेली आणि काही वेळाने चहाचे 2 कप घेऊन आली. मालकीनबाई माझ्यासोबत खुर्चीवर बसून चहा पित होत्या. चहा पिताना त्या म्हणाल्या, अरे महेंद्र, आपल्याला उद्या घर साफ करायचं आहे. माझी मुलगी येणार आहे. मी म्हणालो, हो का, छान. बरं, उद्या पारूला हेच काम करायचं आहे का? हो, तू आणि पारू दोघांनी मिळून घर साफ करायचं आहे. चहा संपवल्यावर मी परत शेतात निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आलो तेव्हा मालकीनबाईंनी परत मला आठवण करून दिली, महेंद्र, आज घर साफ करायचं आहे. मग मी आणि मोलकरीण पारू दोघं मिळून घर साफ करू लागलो. मालकीनबाई जसं जसं सांगत होत्या ते सर्व आम्ही कामं करत होतो. दुपारी 3-4 वाजेपर्यंत घराची सगळी सफाई झाली. त्या मालकीनबाईंची मुलगी नेहा देखील घरी आली. ती कॉलेजला जात असे. तिला शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात पाठवले होते. सध्या तिला काही सुट्ट्या असल्यामुळे ती घरी आली होती. आता त्या मालकीनबाईकडे मला काम सुरू करून 1 वर्ष झालं.
त्या नेहमी माझ्या कामाचे पैसे अगदी वेळेवर द्यायच्या आणि मीही चांगलं काम करत असल्यामुळे त्या माझ्यावर खूप खुश होत्या. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. त्या कधीच कोणाला नाराज करत नसत. मात्र त्यांच्या नशिबातही काही दुःख होतं, कारण त्यांचा नवरा वारला होता. त्यामुळे त्या एकट्याच राहायच्या आणि शेती व घराची सगळी जबाबदारी सांभाळायच्या. त्यांची मुलगी नेहा, तिला त्यांनी बाहेरगावी शिकायला पाठवलं होतं. तिला मोठी डॉक्टर बनवायचं आहे असं त्या अभिमानाने सांगायच्या. माझं त्या घराशी आणि त्यांच्या शेताशी आता चांगलं नातं तयार झालं होतं. एका वर्षाच्या कालावधीत आम्ही पुन्हा एकदा शेतात गहू आणि हरभरा पेरला होता, कारण थंडीचे दिवस सुरू झाले होते. दिवाळीच्या वेळी त्यांनी मला 10,000 रुपये बोनस देखील दिला होता. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी माझ्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण यश येत नव्हतं. माझं वय जास्त झालं होतं, शिक्षण कमी झालेलं आणि घरची परिस्थिती चांगली नव्हती. माझे वडील दारू पिणारे होते, त्यामुळे नातेवाईक आणि इतर लोकांमध्ये आमच्या कुटुंबाची वाईट प्रतिमा झाली होती. दारुड्याच्या मुलाला कोण मुलगी देईल अशी चर्चा असायची. मी शेतीचं काम करत होतो. मिळेल ते काम करून दिवस काढणं चालू होतं. त्यामुळे मला सतत वाटत असे, माझं लग्न कधी होईल की नाही आणि मुलगी मिळेल की नाही लग्नासाठी. यावर्षीही आम्ही गहूच पेरला होता. यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे गव्हाचे पिकं खूप चांगलं झालं होतं, पण थंडी अधिक असल्यामुळे शेतात सकाळी जाणं आणि संध्याकाळी परतणं थोडं कठीण वाटत होतं. तरीही काम तर करावंच लागत होतं. मालकीनबाईंनी यावर्षी माझा रोजचा पगार 900 रुपये केला होता, त्यामुळे माझ्या मेहनतीचं समाधान होतं. आजही नेहमीप्रमाणे मी शेताकडे जायला निघालो. मालकीनबाईंच्या घरी पोहोचलो तर मोलकरीण पारू घराबाहेरच उभी होती. मला पाहून ती म्हणाली, "अरे महेंद्र, बाईंची तब्येत खूप बिघडली आहे. 2 दिवस झाले त्या घरातच झोपल्या आहेत. दवाखान्यात जाऊन आल्या, पण फरक पडत नाहीये. बघ ना." मी लगेच तिच्यासोबत घरात गेलो. मालकीनबाई पलंगावर बसलेल्या होत्या, पण त्यांचा चेहरा खूप उतरलेला दिसत होता. त्यांच्या जवळ जाऊन मी विचारलं, "मालकीनबाई, काय झालं? बरं वाटत नाही का?" त्या थकलेल्या आवाजात म्हणाल्या, "हो रे, दवाखान्यात दाखवलं, पण काही फरक पडत नाहीये." त्यांचा आवाज खूपच खोल आणि कमकुवत वाटत होता. मी म्हणालो, "तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आता हे औषधं घेऊनही फरक पडत नसेल तर चांगल्या डॉक्टरांना दाखवू." त्या म्हणाल्या, "बघू रे, औषधं चालू आहेत. आता वाट बघू." मी आग्रहाने म्हणालो, "अहो, चांगल्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. चला, मी तुम्हाला घेऊन जातो." त्या म्हणाल्या, "तू कशाला त्रास घेतोस? मी बघते." मी ठामपणे म्हणालो, "असं कसं? तुमच्यासाठी एवढं करायलाच पाहिजे. मी रिक्षा बोलवून आणतो." मी मालकीनबाईंच्या घरापासून थोडा लांब गाठलेल्या रिक्षावाल्याला घेऊन आलो आणि बाईंना रिक्षामध्ये बसवून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी मालकीनबाईंची तपासणी केली आणि काही रक्ताच्या चाचण्या केल्या. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, "यांना इन्फेक्शन आहे. गोळ्या आणि औषधं पुरेशी ठरणार नाहीत. यांना काही दिवस इथे ॲडमिट ठेवावं लागेल." मी मालकीनबाईंच्या दिशेने पाहिलं आणि म्हणालो, "हो, तुम्ही इथे ॲडमिट व्हा. तब्येत महत्त्वाची आहे." त्या काहीशा विचारात पडल्या, पण शेवटी माझ्या आग्रहाला मान देऊन त्यांनी ॲडमिट होण्याचं ठरवलं. मग मालकीनबाई तिथे दवाखान्यात ॲडमिट झाल्या. मी त्यांना सांगितलं की आता मी घरी जाणार नाही, इथेच तुमच्याजवळ थांबेन. जेवढे दिवस तुम्ही ॲडमिट राहाल त्या मला नको म्हणाल्या, पण परिस्थितीनुसार माझं तिथं थांबणं गरजेचं होतं. त्यामुळे मी त्यांच्या जवळच राहिलो. डॉक्टरांनी त्यांना 5 दिवस दवाखान्यात ॲडमिट ठेवलं आणि 6व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज दिला. त्या 5 दिवसात मी सतत त्यांच्यासोबत राहिलो. दिवस रात्र त्यांची काळजी घेत होतो. 6व्या दिवशी
मालकीनबाई घरी आल्या. डॉक्टरांनी दिलेली औषधी आणि गोळ्यांचा डोस कसा घ्यायचा हेही त्यांनी व्यवस्थित सांगितलं होतं. घरी आल्यावर मी मालकीनबाईंना सांगितलं, तुम्ही औषधं वेळेवर घ्या. काही गरज लागली तर मला लगेच सांगा. त्या म्हणाल्या, महेंद्र, तुझी खूप मदत झाली. एवढे दिवस तू माझ्यासोबत दवाखान्यात राहिलास, रात्री झोपायलाही घरी गेला नाहीस. बघ, कोणी कोणासाठी एवढं करत नाही. मी त्यांना उत्तर दिलं, अहो मालकीनबाई, असं कशाला बोलताय? तुमच्यासाठी एवढं करणं काही विशेष नाही. हे माझं कर्तव्यच आहे असं मी समजतो. त्या हसून म्हणाल्या, बरं महेंद्र, आता बरेच दिवस झाले तू घरी गेला नाहीस. आता मला खूप बरं वाटतंय. मी वेळेवर औषधं घेईन आणि व्यवस्थित काळजी घेईन. तू आता घरी जाऊन ये. तुझी आई आणि घरचे तुझी काळजी करत असतील. मी त्यांना सांगितलं, अहो मालकीनबाई, काही काळजी करू नका. मी माझ्या आईला फोन करून सगळं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, तुझी आई खूप चांगली वाटते. एखाद्या दिवशी तिला भेटायला आण. हो, नक्की आणेल. एवढं बोलून मी घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी परत मी मालकीनबाईंच्या इथे गेलो. मालकीनबाई मला पाहून खूप आनंदित झाल्या आणि म्हणाल्या, अरे रवींद्र, एवढे दिवस तू माझी खूप काळजी घेतलीस, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि हे बघ, खास तुझ्यासाठी मी आज हॉटेलमधून मस्तपैकी जेवण मागवलं आहे. काही काळ आराम कर. शेतात तसंही आज फारसं काम नाही. मी म्हणालो, अहो मालकीनबाई, असं काय सांगताय? काहीतरी काम असल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्यावर त्या हसून म्हणाल्या, मग आज मस्त जेवण करून निवांत राहा. माझ्यासोबत गप्पा मार. काही काळ आराम करणं सुद्धा गरजेचं असतं. आम्ही घरात गप्पा मारत असताना काही वेळाने पार्सलवाला आला. त्याने अनेक पिशव्या दिल्या आणि मालकीनबाईने त्याचे पैसे ऑनलाईनच दिले. त्या पिशव्यांमधून 2 पिशव्या काढून त्यांनी काम करणाऱ्या मोलकरीण पारूला दिल्या. ती दुपारचे काम संपून नेहमीप्रमाणे आपल्या घरी जाणार होती. तिला त्या पिशव्या देऊन म्हणाल्या, हे घे पारू, तुला घरी जाताना उपयोगी पडेल. तीही आनंदाने त्या पिशव्या घेऊन घरी निघून गेली. दुपारचा 1 वाजला होता. मालकीनबाई म्हणाल्या, महेंद्र, तुला भूक लागली असेल ना? हो, पण एवढी काही नाही भूक लागली. अरे चल, मस्तपैकी जेवण करूया. दवाखान्यातल्या साध्या जेवणाचा कंटाळा आला आहे. आज चमचमीत खाऊया. असं म्हणत त्यांनी जेवणाच्या पिशव्या टेबलावर ठेवल्या. आम्ही दोघं टेबलाशेजारी खुर्चीत बसलो. त्यांनी पिशव्या उघडल्या. त्यात पनीर मसाला, भेंडी मसाला, पिझ्झा, पुलाव, भात आणि गुलाबजामुन असे अनेक पदार्थ होते. मी आश्चर्याने म्हणालो, अहो मालकीनबाई, एवढं जेवण आपण दोघं कसं काय संपवणार? त्या हसून म्हणाल्या, अरे जेवढं होईल तेवढं खा, बाकीचं टेन्शन घेऊ नकोस. मग आम्ही दोघांनी मस्त पोटभर जेवण केलं. जेवताना मालकीनबाईंनी त्यांची मुलगी नेहालाही फोन केला आणि तिच्याशी गप्पा मारल्या. जेवण झाल्यावर मालकीनबाई म्हणाली, चल आज मस्तपैकी एक सिनेमा बघू. तिने टीव्हीवर एक छानसा सिनेमा लावला. आम्ही दोघं तो बघायला लागलो. सिनेमा खूपच चांगला होता आणि आम्ही संपूर्ण दुपार सिनेमा पाहण्यात घालवली. संध्याकाळ होत आली होती तेव्हा मी मालकीनबाईंना सांगितलं, मला आता घरी निघावं लागेल. खूप उशीर झाला आहे. ती म्हणाली, ठीक आहे, उद्या लवकर ये. एवढं बोलून मी घरी निघालो. पण घरी आल्यावर मला सारखी मालकीनबाईचीच आठवण येत होती. तिचं वागणं आज वेगळंच होतं. ती नेहमी फक्त कामाशी काम ठेवायची, पण आज मात्र ती खूप मोकळेपणाने माझ्याशी बोलत होती आणि माझ्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदललेला जाणवत होता. मला वाटलं ती माझ्यापेक्षा फारशी मोठीही नसावी. आता आम्ही रोज शेतात कामाला जायचो. दुपारच्या वेळी मालकीनबाई माझ्यासोबत जेवण करत असायची आणि आम्ही तिच्याच घरात जेवायचो. त्या वेळा खूप खास होत्या.
ती नेहमी माझ्या जेवणाची काळजी घ्यायची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. शेतातील गहू चांगला तयार झाला आणि आता गव्हाला पाणी देण्याचं कामही संपलं होतं. त्यामुळे शेतात फारसं काम उरत नव्हतं. पण तरीही ती मला रोज शेतात बोलवून घ्यायची आणि असंच टाइमपास करत मी दिवस घालवायचो. एक दिवस दुपारी आम्ही तिच्या घरात जेवण करत होतो. त्या दिवशी मी माझ्या घरून डबा आणला नव्हता. हल्ली कधी कधी मी घरून डबा आणत नसे, कारण मालकीनबाई मला नेहमी तिच्या घरचं बनलेलं जेवण खाऊ घालायची आणि तिच्या स्वयंपाकाला खरंच तोड नव्हती. त्या दिवशी देखील आम्ही दोघं एकत्र जेवण करत होतो. जेवण झाल्यानंतर मी सोफ्यावर बसलो. थोडा वेळ गप्पा मारत होतो. काही वेळाने तीही माझ्याजवळ सोफ्यावर येऊन बसली. तिच्या हातात एका छोट्या डब्यात बडीशोप होती. तिने डब्बा उघडला आणि मला बडीशोप देऊ लागली. मी माझा हात पुढे केला तर तिने 2 चमचे बडीशोप माझ्या हातावर ठेवली. आम्ही दोघंही बडीशोप खात होतो. तेव्हा ती अचानक म्हणाली, "अरे महेंद्र, तू लग्न कधी करणार आहेस?" तिचा हा प्रश्न ऐकून मी तिच्याकडे पाहिलं, पण काही बोललो नाही. ती परत म्हणाली, "अरे बोल ना, लग्न कधी करणार आहेस?" मी गोंधळलो आणि म्हटलं, "अहो जाऊ द्या ना, तुम्हाला काय एवढं विचारायचंय?" ती म्हणाली, "तुला लग्न करायची इच्छा नाही का?" "तसं नाही," मी म्हणालो, "पण सध्या चांगली मुलगी मिळणं इतकं सोपं नाही." ती हसत म्हणाली, "असं का? मिळेल तुला चांगली मुलगी. मी स्वतः प्रयत्न करेन तुझ्यासाठी." मी नम्रतेने म्हणालो, "पण माझ्याकडे काही घरदार, जमीन, बंगला असं काही नाही." ती म्हणाली, "अरे महेंद्र, याबद्दल काळजी करू नकोस. मी नक्की बघेन तुझ्यासाठी योग्य मुलगी." "ओके, धन्यवाद मालकीनबाई." "अरे महेंद्र, तुला काही सांगू का?" "हो बोला ना मालकीनबाई." "अरे, मला सारखं मालकीनबाई मालकीनबाई असं नको म्हणूस. नावानेच बोलत जा." मी थोडा अवघडून म्हणालो, "तसं बोलणं अवघड होईल, पण प्रयत्न करेन." ती हसून म्हणाली, "मला देवयानी म्हणायचं. ठीक आहे?" "हो का? बरं, प्रयत्न करतो मालकीनबाई." पण मी न कळत परत मालकीनबाई बोलून गेलो. ती हसत म्हणाली, "बघ, परत बोललास." मी हसत सॉरी म्हटलं. सॉरी देवयानी." मग पुढचे काही दिवस असेच निघून गेले. मालकीनबाई म्हणजे देवयानीची मुलगी 15 दिवसांच्या सुट्टीसाठी घरी परत आली होती. त्यामुळे आता देवयानीला आणि मला एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नसे, तरी आमची भेट रोज होत असे. मी आता शेतीचं सगळं काम सांभाळू लागलो होतो. त्यामुळे देवयानीला शेतात येण्याची गरज पडत नसे. मी सगळं काही व्यवस्थित सांभाळत असल्यामुळे ती माझ्यावर खूप खुश होती. यामुळे तिने माझा रोजचा पगार 1,000 रुपये करून दिला होता. घरात महिन्याचे 30,000 रुपये येत असल्यामुळे माझी आई खूप आनंदी होती. पण वडील मात्र थोडंफार कम करून उरलेल्या वेळेत सतत दारू पिण्यात गुंतलेले असत. कितीही सांगितलं तरी ते कोणाचंही ऐकत नसत. नेहमीप्रमाणे मी कामावर आलो होतो. मालकीनबाईची मुलगी नेहा सुट्ट्या संपल्यामुळे पुन्हा निघून गेली होती. सकाळचं ऊन सहन करत मी शेतीचं काम करत होतो. दुपारी 2 वाजता भूक लागल्यावर मी जेवणासाठी कामायनीच्या घराकडे आलो. आज मी घरूनच जेवणाचा डबा आणला होता. लिंबाच्या झाडाला बांधलेला डबा सोडून खाली बसणार तेवढ्यातच देवयानीने मला आवाज दिला, "अरे महेंद्र, अरे महेंद्र, काय करतोयस?" ती घराच्या बाहेर उभी होती. "काही नाही, जेवण करतोय. भूक लागली." मी म्हणालो, "अरे इकडे ये ना, माझीही जेवायची वेळ झाली आहे. सोबत जेवूया आपण." "मला वाटलं तुम्ही घरात आराम करत असाल, त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही." मी उत्तरलो, "असं काही नाही, ये घरात, सोबत जेवूया." ती म्हणाली. मग मी माझ्या जेवणाचा डबा उचलला आणि देवयानीच्या घरात गेलो. आम्ही दोघं खुर्च्यांवर बसलो आणि टेबलावर माझा डबा ठेवला. देवयानीनेही तिच्या घरात बनवलेलं जेवण आणलं होतं. पालक पनीर बनवलं होतं.
तर माझ्या डब्यात आईने काळ्या मसाल्याची उडीद डाळ करून दिली होती. आम्ही दोघे जेवायला बसलो. देवयानीने माझ्या डब्यातून उडदाची डाळ घेतली आणि तिने बनवलेलं पालक पनीर मला दिलं. आम्ही दोघं गप्पा मारत मारत मस्त जेवलो. जेवण झाल्यावर देवयानीनं ताट उचललं आणि किचनमध्ये ठेवून आली, कारण मोलकरीण तिचं काम करून घरी निघून गेली होती. मी सोफ्यावर जाऊन बसलो तर देवयानी देखील माझ्याजवळ येऊन बसली. तिने मला बडीशेप खायला दिली. बडीशेप हातात घेऊन तोंडात टाकली आणि मी चगळू लागलो. ती माझ्या शेजारीच बसली होती. आज देवयानी नेहमीपेक्षा जास्तच आकर्षक आणि सुंदर दिसत होती, कारण तिने मेहंदी रंगाची पारदर्शक साडी नेसली होती आणि त्यावर मॅचिंग रंगाचा ब्लाऊज घातला होता. तिची साडी अंगाला घट्ट बांधलेली होती, त्यामुळे तिच्या शरीराचे चढ उतार स्पष्टपणे दिसत होते. माझं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं. कदाचित तिला याची जाणीव झाली असावी की मी तिला वारंवार बघतोय. टीव्ही सुरू होता, पण माझं लक्ष त्याकडे कमी आणि तिच्याकडे जास्त होतं. ती माझ्या शेजारी बसलेली होती आणि तिने कोणता तरी सेंट लावला असावा, कारण त्याचा मोहक सुवास मला जाणवत होता. मी अधूनमधून टीव्हीकडे बघायचो, पण तिच्याकडे बघायचं थांबवत नव्हतो. शेवटी तिने माझ्याकडे पाहून विचारलं, "अरे महेंद्र." "हो बोला ना, तुला एक विचारायचं आहे रे." "हो विचारा ना, काय झालं?" ती म्हणाली, "आज तू सारखा माझ्याकडे असं का बघतोयस?" तिने थोडं हसत विचारलं. "नाही हो, तसं काही नाही." मी पटकन उत्तर दिलं, "अरे सांग ना, त्यात काय, नको लपू, मला राग नाही येणार." तिने समजूत घातली, "मालकीनबाई, तुम्हाला राग येईल म्हणूनच नाही सांगत आहे." मी थोडं घाबरत म्हणालो, "हो, मला राग तर आला आहे." "का? काय झालं? का राग आलाय तुम्हाला? काहीतरी सांग ना प्लीज." ती थोड्या कठोर आवाजात बोलली, "अरे तुला मी कितीदा सांगितलं की तू मला फक्त देवयानी म्हण, पण तू सारखा मालकीनबाई मालकीनबाई म्हणतोस." "मला ती सवय झाली आहे ना, त्यामुळे." मी निमूटपणे उत्तर दिलं. "पण मी तुला सांगते ना, मग तू तुझ्या सवयीला का बदलत नाहीस?" तिने विचारलं. "हो, आता नक्की करेन." मी उत्तर दिलं. "आणि सांग बरं, असं का बघतोयस तू माझ्याकडे?" ती पुन्हा विचारत होती. "अहो नाही हो, खरंच नाही." मी कसे तरी म्हणालो. मी तिच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळत होतो. तिला डायरेक्ट असं कसं सांगणार होतो की मी तिच्याकडे का बघतोय. त्यामुळे मी परत टीव्हीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच मला शेतात परत कामाला जायचं होतं. पण काय सांगू, सारखं माझं लक्ष तिच्याकडेच जात होतं. ती माझ्या जवळच बसली होती. परत एकदा मी तिच्याकडे कटाक्ष टाकला. तिने माझी नजर पकडली आणि डोळे उंच करून इशाऱ्यात विचारलं, "काय?" मी लगेच मान हलवली. "काही नाही," अशा अर्थाने. ती थोडी हसली आणि तिचं हसू पाहून मीही हसलो. तिच्या हातात मोबाईल होता. तो ठेवण्यासाठी ती थोडी सोफ्यावरून उठली, टेबलावर मोबाईल ठेवला आणि परत माझ्याजवळच बसली. यावेळी ती इतकी जवळ बसली की माझी मांडी तिच्या मांडीला लागली आणि माझा खांदा तिच्या खांद्याजवळ होता. ती इतक्या जवळ पहिल्यांदाच आली होती. इतक्या जवळ आल्यामुळे मला काय करावं कळेना. उठून जावं की तसंच बसावं असा प्रश्न मला पडला. मी भांबावल्यासारखा तिथेच बसलो होतो. तेवढ्यात तिने हळूच तिचा डावा हात माझ्या मांडीवर ठेवला. मी खाली पाहिलं आणि मग तिच्याकडे पाहिलं, पण तिने माझ्याकडे पाहिलंही नाही. ती मुद्दामच टीव्हीकडे पाहत होती. जणू काही घडलंच नव्हतं. मीही हळूच माझा उजवा हात तिच्या डाव्या हातावर ठेवला, जो हात तिने माझ्या मांडीवर ठेवलेला होता. काही वेळ आम्ही दोघे असेच शांत राहिलो. त्यानंतर माहीत नाही माझ्यात एवढी हिंमत कुठून आली, पण मी सरळ माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि अलगद तिला अजून जवळ ओढलं. तीही माझ्या जवळ सरकली आणि तिने आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवून दिलं. मी आता माझा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला होता. हे सर्व न बोलता चालू होतं. आम्ही एकाही शब्दाचा उच्चार करत नव्हतो,
पण त्यानंतरही खूप काही घडत होतं. मी हळूच माझा हात तिच्या कमरेवर घट्ट केला आणि तिला अजून जवळ घेतलं. तीही माझ्या जवळ आली. काही क्षणातच आम्ही एकमेकांच्या अगदी समोर होतो. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या इतका जवळ आला की मी हळूच माझे ओठ तिच्या गालाला स्पर्श केले. ती लाजून मान खाली घालू लागली आणि मला समजलं की तिलाही माझ्या जवळ येण्याची इच्छा आहे. मी तिला अजून जवळ घेतलं आणि सोफ्यावर टेकून बसलो. ती हळूहळू माझ्या जवळ आली आणि काही वेळातच ती माझ्या अंगावर टेकली. आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. काही क्षण तसेच राहिल्यानंतर आम्ही पुन्हा उठून बसलो. मी हळूच तिचा पदर बाजूला केला आणि तिला जवळ घेत तिच्या मानेवर ओठांचा स्पर्श करू लागलो. देवयानी, एक सांगू का? मी हळूच विचारलं. हो, बोल ना. तू खूप सुंदर आहेस. खरंच का? ती लाजून म्हणाली. हो, खरंच, खोटं नाही बोलत. मी तिला खात्री दिली. तू मस्करी करतोयस. तिने हसत म्हटलं. नाही, मी खरं सांगतोय. तू खूप सुंदर आहेस. ती हळूच माझ्याकडे पाहत म्हणाली. महेंद्र, तुला एक सांगू का? हो, सांग ना. तू खूप चांगला आहेस. देवयानी, मी तुला आवडतो का? मी थोडंसं धीर एकवटून विचारलं. हो, आवडतोस की. किती आवडतो? खूप आवडतोस. ती हसून म्हणाली. ती माझ्या केसांमध्ये हात फिरवू लागली. आणि मी तुला आवडते का महेंद्र? तिने विचारलं. हो, खूप आवडतेस. मी तिला सांगितलं. असं वाटतं की तुला कायमचं जवळ ठेवावं. मग घे ना, मी तुझ्या जवळच आहे. ती हसून म्हणाली. आमच्यातलं अंतर आता पूर्ण संपलं होतं. आम्ही एकमेकात पूर्णपणे लीन झालो होतो. कितीतरी वेळ आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केलं. एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो. देवयानी म्हणत होती. मही, आज तू मला खूप प्रेम दिलं आहेस. हो का देवयानी? संध्याकाळपर्यंत आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो होतो. बाहेरच्या जगापासून लांब, फक्त एकमेकांमध्ये गुंतलेले. त्या दिवशी आम्ही दोघे पूर्णपणे एकमेकांचे झालो होतो. संध्याकाळी 7 वाजता आम्ही भानावर आलो. मी तिला म्हणालो. देवयानी, आता मला घरी जायला हवं. खूप वेळ झाला आहे. जाऊ दे ना आज. थांब ना, ती आग्रह करत म्हणाली. अगं नको, आई वाट बघत असेल. मी सांगितलं. आईला फोन करून सांग ना, काही महत्त्वाचं काम आहे म्हणून. तिने सुचवलं. मी तसंच केलं. आईला फोन करून सांगितलं. आई, आज मी इथेच थांबणार आहे. मला काही महत्त्वाचं काम आहे. आई म्हणाली. ठीक आहे, काळजी घे. त्या रात्री देवयानी आणि मी दोघेही एकमेकांच्या सोबत होतो. आम्ही भरभरून गप्पा मारल्या, हसलो आणि प्रेम केलं. मला खरंच असं वाटत होतं की मला माझी प्रियसी मिळाली आहे. सकाळी उठून मी तिथेच आंघोळ केली. 10 वाजता मी देवयानीला म्हणालो. चल, मी निघतो आता घरी. कधी येशील परत? तिने विचारलं. उद्या येतो, मी सांगितलं. ठीक आहे, मी वाट बघते तुझी. तिने हसून सांगितलं. घरी आल्यानंतर मात्र माझ्या मनात अनेक विचार यायला लागले. देवयानी माझ्यापेक्षा मोठी आहे. ती माझ्यासोबत असं का करत आहे? ती माझा वापर तर करत नाहीये ना? तिचं लग्न झालं होतं आणि तिचा पती तिच्यासोबत राहत नव्हता. मला वाटलं कदाचित ती फक्त तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्या जवळ आली असावी. पण मीही ताबडतोब विचार केला. जर तिला असं करायचंच असेल तर तिने कोणासोबतही आधीच केलं असतं. मग माझ्यासोबत इतक्या वर्षात का नाही केलं? तिचा स्वभाव खूप चांगला होता आणि ती नेहमीच मर्यादा पाळायची. पण त्या क्षणी आम्ही दोघेही थांबू शकलो नव्हतो. 2 दिवस मी देवयानीकडे कामाला गेलोच नाही. आईने विचारलं. काय झालं? तू कामाला का जात नाहीस? मी आईला खोटं सांगितलं की आई, मला थोडं बरं नाहीये म्हणून घरी आराम करतोय. 2 दिवसांनंतर परत मी देवयानीकडे कामाला गेलो. सकाळी 10:30 वाजता तिथे पोहोचलो आणि मला पाहून देवयानी खूप आनंदी झाली. तिने मला घरात बोलावलं आणि चहा बनवला. आम्ही दोघे चहा पित होतो. अरे मही, काय झालं?
तू 2 दिवस आलाच नाहीस. बरं होतं ना तुला? देवयानीने विचारलं. हो, बरा होतो. पण काही काम होतं म्हणून 2 दिवस घरीच राहिलो. मी मुद्दामच कारण सांगितलं. त्या दिवसाबद्दल किंवा त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल मात्र आमच्या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. पुढचे काही दिवस मी रोजच्या कामात व्यस्त होतो. आम्ही दोघेही त्या विषयावर संवाद टाळत होतो. जणू काही घडलंच नव्हतं. एकदा दुपारी मी शेतात काम करत होतो. गव्हाच्या शेतात राबत असताना अचानक देवयानी माझ्याकडे आली. ती खूप भावूक दिसत होती. जणू काही तिच्या मनात खूप काही होतं. अरे, दुपार झाली, तू अजून जेवण केलं नाहीस होय? तिने विचारलं. मग लक्षात आलं, 3 वाजले होते आणि मी जेवणही केलं नव्हतं. चल, जेवण करून घे. आज मी छान स्वयंपाक बनवलाय, ती म्हणाली. मी तिच्यासोबत तिच्या घरी गेलो. आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं आणि जेवणानंतर आम्ही नेहमीप्रमाणे सोफ्यावर जाऊन बसलो. तिने मला बडीशोप खायला दिली आणि शांतपणे माझ्याकडे पाहत होती. मी तिला म्हणालो, अहो देवयानी, एक सांगू का? हो, बोल ना महेंद्र. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मला खरंच खूप खंत वाटते. कदाचित मला तसं करायला नको होतं. मी मनातलं बोलून टाकलं. तिने माझ्या डोळ्यांकडे पाहत हळूच उत्तर दिलं. अरे महेंद्र, असं का बोलतोयस? तू स्वतःला दोष का देतोयस? तू काही चुकीचं केलं नाहीस. ते सगळं माझ्या मर्जीनेच झालं आहे. पण नाही देवयानी, मला ते योग्य वाटत नाही, मी उत्तर दिलं. मग तुला काय योग्य वाटतं? तिने शांतपणे विचारलं. आता मात्र मी तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शब्द शोधत होतो. मी शांत राहिलो, पुढे काहीच बोललो नाही. महेंद्र, एक सांगू का तुला? देवयानीने हळूच विचारलं. हो, सांग ना, मी तिला म्हणालो. खरं सांगू का, मला खरंच तू खूप आवडतोस. जर मला असं कोणासोबत करायचं असतं तर आधीच कधीच केलं असतं. पण तुझ्यात मला काहीतरी वेगळं दिसतं. तू खूप प्रामाणिक आहेस आणि तुझा स्वभाव खूप चांगला आहे. मला माहीत नाही, पण काही दिवसांपासून तुला पाहिलं की माझ्या मनात वेगळंच काहीतरी होतं रे. मला काय होतं कळतच नाही. ती माझ्या बाजूलाच बसली होती. तिचा हात माझ्या हातावर ठेवून तिने माझ्याकडे पाहिला. मी हळूच म्हणालो, देवयानी, खरं सांगू का, मलाही तुझ्याजवळ आलं की वेगळंच वाटतं. तुला पाहिलं की माझ्या छातीत धडधड वाढते आणि माझा श्वास जोराने चालतो. आधी असं कधीच नव्हतं, पण हल्ली असं होऊ लागलं आहे. म्हणूनच मी मुद्दामच तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. अरे महेंद्र, असं का करतोस? तू सांगू शकतोस माझ्याबद्दल तुला काय वाटतं? तिने विचारलं. मी काही बोलणार तोच ती म्हणाली. एक सांगू का, मला माहिती आहे की मी तुझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी आहे, पण तरीही असं वाटतं की तू आणि मी नेहमी एकत्र राहावं. तिच्या या वाक्यांनी मी स्तब्ध झालो. तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. माही, माझ्यासोबत लग्न करशील का? तिने विचारलं. मी पुरता गोंधळून गेलो. देवयानी काय बोलत होती हे मला काही कळेना. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. मी शांत राहिलो. काय रे, काय झालं? बोल ना काहीतरी, तिने पुन्हा विचारलं. मी हळूच म्हणालो, देवयानी, हे कसं शक्य आहे? का का शक्य नाहीये? काय प्रॉब्लेम आहे यात? ती म्हणाली. खरं सांगायचं तर तिच्या शब्दांनी मला विचार करायला भाग पाडलं. माझ्या जीवनात आता कोणती मुलगी येणार होती याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. कदाचित नियतीने देवयानीला माझ्यासाठीच बनवलं होतं. मी हळूच म्हणालो, देवयानी, खरंच तू खरं सांगतेस का? खरंच मलाही वाटतं की तुझ्यासोबत माझं पूर्ण जीवन मी घालवायला हवं. पण देवयानी, तुला मुलगी आहे म्हणजे नेहा, ती परवानगी देईल का यासाठी? हो रे, ती नक्कीच देईल. नेही शिकलेली आहे आणि खूप मोकळ्या स्वभावाची आहे. ती आधीच मला म्हणायची, आई, तू लग्न कर, आयुष्य एकटी कसं काढशील? पण माझी कधीच इच्छा नव्हती. मात्र आता माहीत नाही, तू माझ्या जीवनात आल्यापासून मलाही असं वाटतंय की तूच
माझा योग्य जोडीदार आहेस. देवयानीचे शब्द माझ्या मनाला भिडले. ती योग्यच बोलत होती. तिच्यात काही कमी नव्हती. ती सुंदर होती, विचारशील होती आणि सगळ्या बाबतीत योग्य होती. ठीक आहे देवयानी, मी तयार आहे. फक्त मला माझ्या आईची परवानगी घ्यावी लागेल. त्या दिवशी घरी गेल्यावर मी सगळं काही आईला सांगितलं. आई खूप खुश झाली, कारण ती आधीच देवयानीला ओळखत होती. देवयानी आमच्या शेजारच्या आजींसोबत एकदा घरी आलेली होती. आई एकदा देवयानीच्या घरीही जाऊन आलेली होती. तेव्हाच आईला देवयानीचा स्वभाव खूप आवडला होता. आईने आनंदाने माझ्या गालावर आणि डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात मी खरा आनंद पाहत होतो. मला तिचा आशीर्वाद मिळाल्यामुळे माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांनी साध्या पद्धतीने देवयानी आणि माझं लग्न झालं. आता आम्ही एकमेकांच्या सोबत नव्या, सुखी आणि समाधानी आयुष्याला सुरुवात केली. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं हे दोन वेगळ्या व्यक्तींच्या मनांचं, स्वभावांचं आणि स्वप्नांचं सुंदर संमेलन असतं. प्रेम ही या नात्याची खरी ताकद असते. प्रेम म्हणजे केवळ गोड शब्द किंवा भेटवस्तू नव्हे, तर एकमेकांसाठी असलेली आत्मीयता, समजूतदारपणा आणि निस्वार्थपणा. सुखात नव्हे तर दुःखाच्या काळातही एकमेकांच्या सोबत राहणं, उणिवा स्वीकारून दोष न दाखवता हातात हात घालून चालणं, हेच खऱ्या प्रेमाचं लक्षण. विश्वास आणि संवाद हे नात्याचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. जेव्हा नवरा आणि बायको एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांचं नातं कुठल्याही वादळाला तोंड देऊ शकतं. संवाद हा प्रेमाचा श्वास आहे. तो नसेल तर नातं वृक्ष होतं. आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं आणि ऐकून घेणं हे दोघांसाठीही तितकंच गरजेचं आहे. समर्पण आणि सहकार्य हे सुद्धा या नात्याच्या सुंदर पैलूंपैकी एक आहेत. नवरा बायको म्हणजे दोन स्वतंत्र व्यक्ती, पण त्यांचे जीवन एकत्र बांधलेलं असतं. कधी नवरा मागे राहतो, बायको पुढे जाते. कधी बायको कमकुवत पडते, नवरा तिला सावरतो. हीच एकमेकांसाठीची साथ म्हणजे खरं वैवाहिक सौख्य. कालांतराने सुरुवातीचं रोमॅन्सचं गोडवा काहीसा बदलतो, पण त्याची जागा जास्त खोल, समजूतदार प्रेम घेतं, ज्यामध्ये नुसती आकर्षणाची चमक नसते, तर एकमेकांसोबत वाढण्याची, समजून घेण्याची आणि कायम सोबत राहण्याची आश्वासकता असते. नवरा बायकोचं नातं म्हणजे दोन आत्म्यांचा संगम, जिथे सुखदुःख, आनंद, वेदना सगळं वाटून घेतलं जातं. प्रेम फक्त क्षणिक भावना नसून रोजच्या लहान सहान गोष्टींतून दिसणारं सहजीवन असतं. म्हणूनच हे नातं फुलवायचं असेल तर त्यात प्रेम, विश्वास, संवाद आणि समर्पणाचं पाणी वेळोवेळी घालावं लागतं. कधीकधी भांडणं होतील, गैरसमज होतील, पण ज्याच्या हातात हात देऊन चालायचं ठरवलंय त्याच्यासोबत अखेरपर्यंत राहण्याची इच्छाशक्ती असेल तर हे नातं आणखी सुंदर होतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.